अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचे पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी करप्शनचे गुन्हे दाखल केले. फोर्जरी म्हणून एक चार्जशीटचा त्यांनी गुन्हा दाखल केला. माझ्या 53 वर्षाच्या लाईफ मध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी एनसी सुद्धा दाखल नाही. त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला. राहिला विषय या बडगुजर अँड कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती. 2006 ला मी कंपनीतून रिटायर झालो. सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत. डीड ऑफ रजिस्टर ऑफ फर्मकडे डीड रजिस्टर झालं. त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशन मध्ये ऑर्डर झाली 2011 ला. आणि ऑर्डर मध्ये या अँटी करप्शनचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत. अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहित नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे. ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी 30/11/2006 ला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे. या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी 17 सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञापित भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. ही कोर्ट ऑर्डर मध्ये आहे. आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13 मध्ये सेक्शन 13 ना करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे. असे असताना 2014 मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले माझं डीड तपासायला? एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं. म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांनी थोडस संयम ठेवला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. गेल्या मागच्या मॅटर मध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली
त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कार्यालय सील केलं. त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली, विड्रॉ केली केस. त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ऍक्शन घेऊ. पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो. मग विड्रॉ करायची होती तुम्हाला, मग कारवाई कशाला केली? पुढे काय झालं? मी परवीन गळामची जी तक्रार केली होती त्या विरोधात आपण सेक्शन 12 खाली पिटिशन दाखल आहे. त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहे, न्यायप्रविष्ट आहे. ही तक्रार प्रवीण गळामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं आहे. परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलो आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी झालं, फोर्जरी वगैरे असं. तर ते माझे रिटायरमेंट रजिस्टर्ड रीड आहेत, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत. जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडच्या कॅबिनमध्ये जाऊन गटपास घ्यायला तयार आहे. एक वेळा बोलवलं होतं, एक 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं. बघूया आता. आम्हाला एकच असे ह्युमन राईट किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत. पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे, नोटीस मधनं मांडून घ्यायला पाहिजे. तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात हजर राहण्याची. सर्वच पोलीस कसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमकं यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे. मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं, पण त्याचं पाणी चांगलेला वाट सुरू पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, तर तिचं पाणी पिण्यालायक आहे, ते चांगलेलं वाट सुरू पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर आहे. धन्यवाद. नाही, मी पत्र देतोय की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजावलेली आहे त्याचे एव्हिडन्स मला कोर्टात काढावं लागतील. 106 पानाचं पिटिशन आहे. ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे, म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला. माझं पत्र गेलं असेल तर सबमिट झालं असतं, तर मी तिथं नाही जाणार. कोर्टात माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करायचं. धन्यवाद. अरे हिंदी आहे. चुकीचा बदनामी कशाला केली आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्स मध्ये माझी केस चालू आहे. आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे. जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर अँटी करप्शनच्या सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेल, जाहीरपणे गडपास. एवढं नालायक पण माझ्या 53 वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं, आधी यांची सुद्धा नाही. जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत, कागदपत्र खोटं बोलणं.
ओढून ताणून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना. अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले तळप आहेत एवढे अनुभव आहेत त्यांचे. मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका. तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेतच आता, हे या प्रोसेसमध्ये मला जावंच लागेल. परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही. कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही. सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही. आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे. मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे. मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहे, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे. असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये. मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती. आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये. आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस येईल त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं.